नमस्कार मित्रांनो, स्वानिक गणित शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, सराव संच 1.1 पाहिला होता, बरोबर आहे. तर आता आपल्याला या व्हिडिओमध्ये सराव संच 1.2 ची काय करायची, तयारी करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. आपल्याला काही प्रमेय समजून घ्यायचे आहेत आणि त्याचा व्यत्यय म्हणजेच त्याचा कन्व्हर्स सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर आता मी सुरुवात जी करणार आहे त्याच्यामध्ये त्या प्रमेयाचं म्हणतात ना, डायरेक्टली आपण नियम यूज करणार आहोत. प्रमेयसाठी मी एक वेगळा व्हिडिओ तयार करणार. ओके, तर चला आजचा पहिला प्रश्न सुरू करूया. आपल्याकडे दिलेला आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. तर हा प्रमेय आपल्याला काय सांगतो, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलेली असणारी रेषा. तर चला एक काम करूया, आपण इथे एक त्रिकोण घेऊया. हा मी घेतला त्रिकोण, ठीक आहे. आता हे म्हणतायत त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. तर याला मी एक समांतर रेषा बनवतो, ठीक आहे. मग आता इथे आपण काय करूया, या त्रिकोणाला नाव देऊया ABC. आणि ही रेषा L काय आहे, तर रेषा L समांतर आहे. तर मी ते लिहित जातो बघा, रेषा L जी आहे ती समांतर आहे कोणाला, बाजू BC ला, ठीक. आणि ही जी रेषा L आहे ना, ही D आणि E बिंदूमध्ये काय करते, त्रिकोणाच्या दोन बाजूंना काय करत आहे, छेदत आहे. आता आपण इथे पाहूया, असं उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत आहे, उरलेल्या बाजूला भिन्न बिंदू छेदत आहे, म्हणजे D आणि E मध्ये. तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, आता लक्षात घ्यायचं आहे, ह्याचं उत्तर काय येणार, तर ह्याचं उत्तर AD छेद DB बरोबर AE छेद EC. हा झाला आजचा आपला पहिला प्रमेय. म्हणजे हा नियम आपल्याला वापरायचा आहे. कधीही आपल्याला सांगितलेलं आहे की एक त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये एक रेषा काय आहे, एका बाजूला समांतर आहे, ह्याचा अर्थ असा होतो की आपण इथे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरू शकतात. आणि प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपल्याला काय सांगतोय की त्या दोन बाजूंच्या गुणोत्तरांमध्ये आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे. त्या रेषा बाजूंच्या एकाच प्रमाणात विभागते, म्हणजे आपलं उत्तर असणार AD छेद DB बरोबर AE छेद EC. ओके, आता ह्याचा व्यत्यास आता इथे लिहिलेला आहे, व्यत्यास दॅट मीन्स त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आपण कन्व्हर्स. तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. तर उलट का असणार इकडे, तर इथे आपल्याला असं म्हटलेलं असणार विद्यार्थी मित्रांनो की हा त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये ही एक रेघ आहे अशी. चला आपण ह्याला नाव देऊया, पुन्हा मी नाव देतो ABC आणि इथे DE. तर आपल्याला दिलेल्या माहितीमध्ये काय असणार आहे माहिती आहे का, आपल्याला दिले असेल की हे प्रमाणात आहेत, म्हणजे AD छेद DB बरोबर AE छेद EC. जर ही दिलेली माहिती असेल तर ह्याच्या मदतीने आपण हे सांगू शकतात की ही जी रेषा DE आहे ती BC ला काय आहे, समांतर आहे. म्हणजे आपण हे सिद्ध करू शकतात की DE काय आहे, तर BC ला समांतर आहे. तर बघा, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय होतं, जर रेषा समांतर असेल तर ते म्हणतात प्रमाणामध्ये काय करणार, आपल्याला उत्तर देणार. आणि जर प्रमाणामध्ये उत्तर दिलेलं आहे, ते गुणोत्तर दिलेलं आहे, दॅट मीन्स रेषा काय आहे, समांतर. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे झालं आपलं काय म्हणतात, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास बघितला आपण आणि एक प्रमाणाचा मूलभूत प्रमेय पाहिलं. आता पुढे जाऊया, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय. तर इथे काय आहे, सपोज आता हा एक त्रिकोण आहे, आता हा त्रिकोण आहे ABC आणि BD जो आहे ना, BD जो आहे हा कोण दुभाजक आहे. इथे मी D देतो, हा कोण दुभाजक आहे. पुन्हा मी सांगतोय, प्रमेयसाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आत्ता आपण फक्त समजून घेत आहोत की या प्रमेयाचा निष्कर्ष काय निघते आणि आपण त्याचा उपयोग कसा करणार आहोत ना गणितांमध्ये, ते आपण पाहणार आहोत. त्रिकोणाच्या कोणाचे दुभाजक, आता BD कोण आहे आपला, हा BD आहे दुभाजक. त्या कोणासमोरील बाजूच्या उरलेल्या बाजूंच्या, आता या कोणासमोरील बाजू म्हणजे AC आणि त्याचे दोन बाजू झाल्या, एक झाली AD आणि दुसरी झाली DC. उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो.
त्या कोणासमोरील बाजूला, दॅट मीन्स आपलं उत्तर काय असणार आहे माहिती आहे का, हे ए बी छेद बी सी, ए बी छेद बी सी बरोबर एडी छेद डी सी, बरोबर एडी छेद डी सी. तर हे आपल्याला कोण सांगते, त्रिकोणाचा कोन दुभाजकचा प्रमेय, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात आपण अँगल बायसेक्टर थिअरम. बेसिकली मी काय करतो, मी इंग्लिश मिडियमच्याच विद्यार्थ्यांना शिकवतो, पण आता आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मी काय करत आहे, तर मराठीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि कुठे कुठे मला शब्द सुचणार नाही तर मी काय करणार, मध्ये मध्ये इंग्लिश शब्द पण वापरणार. तेवढं तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या आणि मला काय करा, सपोर्ट करा. चला तर पुढे जाऊया आपण. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय काय म्हटलं होतं मी, जर असं हे चिन्ह दिसलं तुम्हाला की एखादा त्रिकोण दिसला त्याच्यामध्ये कोन दुभाजक दिसलं तर आपण हा सिद्धांत तिथे वापरू शकतात. हा प्रमेय आहे काय, ए बी छेद बी सी बरोबर एडी छेद डी सी, हे त्याचं काय असणार उत्तर. आता ह्याचंच आपण काय करायचं, व्यत्यास, ह्याचा व्यत्यास असा असणार की जर आपल्याला एक त्रिकोण दिलाय, ठीक आहे, चला मी इथे हे घेतो, ह्याचा व्यत्यास दुभाजकाचा, की आपल्याला आता एक त्रिकोण दिलाय, त्याचं नाव देतो मी पी क्यू आर, आणि बघा इथे एक लाईन बनवलेली आहे क्यू एस. पण इथे कोणतंही चिन्ह आहे का की क्यू एस हा कोन दुभाजक आहे असं कुठे आपल्याला माहिती पडत आहे का, नाही माहीत पडत ना. पण जर दिलेल्या माहितीमध्ये जर आपल्याकडे असं असेल की पी क्यू छेद क्यू आर, पी क्यू छेद क्यू आर बरोबर पी एस छेद एस आर, पी क्यू छेद क्यू आर बरोबर पी एस छेद एस आर, जर अशी दिलेली माहिती असेल तर या माहितीवरून आपण हे सांगू शकतात की हा जो क्यू एस आहे, क्यू एस हा कोण पी क्यू आरचा, कोण पी क्यू आरचा कोण दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे. चला आता पुढे जाऊया. तीन समांतर रेषांनी एक छेदिकेवर केलेल्या अंतरांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आता इथे आपल्याला समजायचं आहे, बघा आता आपल्याकडे ह्या तीन रेषा आहेत, या तीन रेषा एकमेकांना काय आहेत, समांतर आहेत. तर आता मी या रेषांना नाव देतो एल एम एन, आणि आता ह्याच्यामध्ये मी काय करतो, दोन छेदिका घेतो. छेदिकाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ट्रान्सव्हर्सल. बघा इथे काय लिहिलेलं आहे, छेदिका. तर छेदिकाला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रान्सव्हर्सल. म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये किंवा कुठेही बघतील ना तर छेदिकेला असं कुठे आता T1 T2 असं घेऊन दिलेलं असणार, ठीक आहे. सो T1 म्हणजे ट्रान्सव्हर्सल 1, T2 म्हणजे ट्रान्सव्हर्सल 2, म्हणून त्याला T या अक्षराने काय केलेलं आहे, नाव देण्यात आलेलं आहे करून. आता ही जी T1 छेदिका आहे ही LMN ला मी आता इथे म्हणत आहे की हे ABC या बिंदूवरती काय करत आहे, या लाईनी म्हणजे रेषांना छेदत आहे. आणि इथे मी लिहितो DEF, DEF. तर ह्याचा अर्थ असा होतो, हा प्रमेय आपल्याला काय सांगतो, जर तीन रेषा समांतर असतील आणि त्यातनं एक जी छेदिका जाते त्या छेदिकामुळे जे गुणोत्तर होते, म्हणजे AB छेद BC हे गुणोत्तर बघायचं, हे AB छेद BC हे जे गुणोत्तर आहे तर दुसऱ्या छेदिकेमुळे होणाऱ्या जे दोन ह्याच्यामध्ये काय आहे आंतरछेद जे आहेत, D आणि EF आंतरछेद आहेत, ते त्याचं गुणोत्तर पण समान होणार. म्हणजे AB छेद BC बरोबर D छेद EF, हा इथे मी F लिहितो बरोबर EF. हे आपल्याला कोण शिकवत आहे, या प्रमाणाला आपण काय म्हणत आहोत, तीन समांतर रेषा, प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट मेड बाय थ्री पॅरल लाईन्स असायला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर इथेच आपण म्हणणार आहेत की तीन समांतर रेषांचे आपण काय म्हणूया, तीन समांतर रेषा, फक्त असं आपण काय करायचं कारण लिहूया, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तर चला पुढे जाऊया. इथे आपण आता एकूण 5 गोष्टी शिकलेल्या आहोत. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, मग त्याचा व्यत्यास, कोन दुभाजक प्रमेय, मग त्याचा व्यत्यास,
आणि 3 समांतर रेषांचा प्रमेय आपण इथे काय केलेला आहे, पाहिलेला आहे. तर आता आजच्या पहिल्या गणिताकडे वळूया. तर आता आपण काय करत आहोत, आता आपण ॲक्च्युअल सराव संच 1.2 सुरुवात करत आहोत आणि त्याच्यामध्ये मी आत्ता जे शिकवलेले 5 गोष्टी आहेत ना, त्याचा आपण काय करणार आहेत, उपयोग करणार आहेत. आणि आता आपण एकूण 5 गणितं पाहणार आहोत. 5 नाही, बघायला गेलं तर 7 होणार आहेत, कारण की हा जो आपला क्वेश्चन नंबर 1 आहे त्याच्यामध्ये 3 गणितं आहेत. काय दिलं आहे चला पाहूया फटाफट आता. तर आपल्याकडे आहे खाली काही त्रिकोण, खाली काही ना, तर मी त्यातला एकच घेतलेला आहे सध्या इथे. तर खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून कोणतीही आकृतीत किरण PM, आता ही जी किरण आहे PM हा QPRचा दुभाजक आहे ते ओळखायचं आहे. दुभाजक म्हणजे काय, अँगल बायसेक्टर. PM म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतात रे. PMला, या किरणला आपण काय म्हणतात, रे म्हणतात. जर सेमी इंग्लिशचे विद्यार्थी पाहत असतील मराठी मीडियमचे तर तुम्हाला पण तसं फायदा होईल, कारण की मी काय करतोय, बोलता बोलता मी मध्ये इंग्लिश शब्द पण काय करतो, वापरतो. चला तर पुढे जाऊया आपण. आता आपण काय करणार आहोत, कृती सोल्युशन आपलं सुरू, म्हणजे कृती सुरू झाली आपली. त्रिकोणाचं नाव काय आहे, PQR. सो त्रिकोण PQR मध्ये काय करायचं आपल्याला, या बाजू दिलेल्या आहेत बरोबर आहे. तर आता PQ छेद PR, मी काय करतो PQ छेद PR लिहितो पहिल्याच्या मध्ये. PQ छेद PR किती उत्तर येते, PQ किती आहे 7 आणि PR किती आहे 3. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर किती आलं, 7/3 आलं. मग त्याच प्रकारे जर आपण इथून PQ गृहीत धरलं, PQ पहिला घेते, मग आता इथून QM छेद MR काढायचं. तर दुसऱ्यामध्ये QM छेद MR काढलं तर QM ची किंमत किती आहे 3.5 आणि MR ची किंमत किती आहे 1.5. आता इथे काय करायचं आपल्याला बघा, 3.5 आणि 1.5 हे आपलं असं गृहीत धरा तुम्ही की हा जो मध्ये टिंब आहे है ना, दशमलव जो आहे तो नाही मिळत असं आपण समजूया. ठीक आहे, मग हे 35 झाले आणि हे 15 झाले, म्हणजे 5 7 35 आणि 5 त्रिक 15. किंवा आपण इथे काय करूया, दोघांना ना 2 ने गुणूया. बघा ही पण एक पद्धत आहे, भागाकार करून पण आपण काय करू शकतात, जाऊ शकतात, किंवा आपण गुणाकार करू. तर मी इथे म्हणतो, आता मी पुढच्या स्टेपमध्ये काय करतो, QM छेद MR, बघा सोपं करायला, हे सोपी पद्धत करायला मी हे करतोय 3.5 गुणिले 2 आणि 1.5 गुणिले 2. गणितामध्ये काय असते, जी वरची बाजू असतात त्याला आपण म्हणतात न्यूमरेटर आणि खाली जे नंबर्स असतात त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. तर आता जे पण आपण म्हणतात ना गणितामध्ये जे आपण ऑपरेशन्स करतो, कुठे अधिक करतो, कुठे वजाबाकी करतो, ते दोन्ही साईडला करावं लागते. जर मी आता इथे वरती 2 ने गुणलं म्हणून खाली पण 2 ने गुणावं लागलं, तर 3.5 गुणिले 2 केलं तर उत्तर आलं 7, 1.5 गुणिले 2 केलं तर उत्तर आलं 3. तर आता इथे पाहून घ्या, इकडे पण उत्तर आहे आपलं 7/3, इथे पण उत्तर आलं 7/3. मग इथे आपण काय सांगू शकतात विद्यार्थी मित्रांनो, गणित झालेलं आहे आपलं. PQ छेद PR जे आहे, PQ छेद PR जे आहे ते कोणाला बरोबर आहे, QM छेद MR ला. QM छेद MR म्हणजेच इथे काय झालं आहे, कोण दुभाजकाच्या व्यत्यासानुसार, कोण दुभाजकाचा जो आपण प्रमेय केला त्याचा व्यत्यास जो आहे त्याच्यावर आपण हे सांगू शकतात की PM जे आहे, आता इथे लिहायचं PM कुठून लिहिणार, PM हा कोण QPRचा दुभाजक आहे. PM हा कोण QPRचा हे तुम्हीच लिहून टाकायचं, मी लिहित नाही, वेळ वाचवतो मी. कोण आहे तर कोण दुभाजक आहे आणि ह्याला आपण काय म्हणणार आहोत, कोण दुभाजक प्रमेयाचा व्यत्यास. ह्याला आपण म्हणणार आहोत कोण दुभाजक प्रमेयाचा व्यत्यास. ठीक आहे, असं तुम्ही पूर्ण लिहून घ्या. बऱ्याच गोष्टी आता मी डॉट 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 करून लिहिणार, त्या तुम्हाला मी फक्त बोलणार, त्या तुम्हाला काय करायचं पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे, कारण की मराठी लिहिण्यासाठी ना खूप वेळ लागतो.
हे इंग्लिशमध्ये फार फटाफट लिहून होऊन जाते. तर चला पुढच्या गणिताकडे वळूया. पुन्हा खाली काही त्रिकोण दिलेला आहे. पुन्हा आता आपल्याला सांगायचं आहे इथे की हा जो PM आहे हा याचा काय आहे, दुभाजक आहे की नाही. तर पुन्हा त्रिकोणाचं नाव लिहूया आपण, कृती लिहूया इथे. म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतात सोल्युशन त्रिकोण PQR मध्ये. आता पुढे काय करायचं आपल्याला, त्याच 3 स्टेप घेऊया. स्टेप नंबर 1 आपण लिहूया PR/PQ. PR/PQ बरोबर 7/10. आता इथे याच्यामध्ये काय भागाकार होणार नाही म्हणून ते तसंच ठेवा. जस्ट कीप इट ॲज इट इज, तसंच ठेवा. ठीक आहे. पुढे आता आपण पाहूया दुसरं काय आहे, RM/MQ. RM/MQ किती आहे, 6/8. आता इथे पहा तुम्ही, 2 ह्याच्यात, 2×6 2×8 म्हणजे RM/MQ बरोबर 3/4. आता आपल्याला हे जे उत्तरं भेटलेली आहेत, एक हे उत्तर भेटलंय, एक हे उत्तर भेटलंय. आता इथे पहा गुणोत्तर समान आहे का. जर गुणोत्तर समान असेल तर तो कोण दुभाजक आहे. जर गुणोत्तर समान नाही म्हणजे हा कोण दुभाजक नाही. तर इथे आपल्याला पाहण्यात येत आहे की PR/PQ इज नॉट इक्वल्स टू RM/MQ. म्हणजे PR/PQ हे RM/MQ ला बरोबर नाही. मग आता इथे लिहायचं कोण दुभाजक प्रमेयच्या व्यत्यासानुसार PM हा QPRचा दुभाजक नाही. शेवट काय लिहिणार आपण, PM हा QPRचा दुभाजक नाही, असं तुम्हाला काय करायचं इथे लिहावं लागेल. पुढचं गणित पाहूया. इथे पण सेम आहे. आता हे तुमच्यासाठी मी काय करतो, एक होमवर्क देत आहे. तुम्हाला तसंच करायचं. इथे त्रिकोणाचं नाव लिहा. मग काय करायचं, PQ/PR काढा. म्हणजे तुम्ही पहिलं उत्तर येणार 9/10 आणि PQ/PR काढण्यामध्ये दुसरं उत्तर येणार QM/MR. QM/MR म्हणजे 3.6/4. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा दशमलव काय करायचं आहे, काढायचा आहे. जर हा दशमलव काढायचा असेल तर त्याला 10 ने गुणावं लागेल. जर ह्याला 10 ने गुणलं तर ह्याला पण 10 ने गुणू. मग ज्यावेळेस दोघांना 10 ने गुणू, 3.6 ने 10 ने गुणू तर ते 36 होणार. आणि 4ला 10 ने गुणलं तर ते 40 होणार. आता 36 आणि 40 दोन्ही 4च्या पाढ्यात येणार आहे. तर उत्तर लिहूया आपण, 4×9 = 36, 4×10 = 40. तर बघा इथे पण 9/10 आहे पहिलं उत्तर, हे पण. म्हणजे तिसरं जे आहे ते या गणितामध्ये PM हा QPRचा दुभाजक आहे. आणि त्याला कारण काय देणार आपण, कोण दुभाजक प्रमेयाचा व्यत्यास. ओके. तर इथे आपण काय केलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केलं आहे. हे तुम्हाला करायचं आहे जसं पहिली 2 गणितं केलेली आहे त्याच पद्धतीने करायचं. तर चला वळूया आजच्या पुढच्या गणिताकडे. आता इथे आपल्याला दिलेलं आहे, सगळ्यात पहिला बघायची दिलेली माहिती काय आहे आपल्याकडे. दिलेली माहिती काय आहे, तर PQR मध्ये PM दिलंय. PQR मध्ये PM दिलंय किती आहे, 15. म्हणजे हे झाले 15. हे PQR मध्ये 15. PQ दिलाय पूर्ण 25. तर PQ पूर्ण इथपासून हे दिलेलं आहे 25. PR दिलंय 20. हे PR दिलेलं आहे पूर्ण 20. आणि NR आहे आपल्याकडे 8. NR ची किंमत 8 दिलेली आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की रेषा NM ही बाजू RQ ला, ही जी NM आहे ही RQ ला समांतर आहे का. तर मी इथे काय करतो, ह्याला एक लाल रेख घेतो. आता या दोन्ही लाल रेषा ज्या आहेत ते एकमेकांना समांतर आहेत का ते सांगायचं. जर इथे आपण हे सिद्ध केलं की PN आणि NRचं जे गुणोत्तर आहे ते PM आणि MQचं गुणोत्तर समान आहे, तर आपण हे सांगू शकतात की या दोन रेषा एकमेकांना काय आहेत, तर समांतर आहेत. पण बघा आपल्याकडे NR आहे, आपल्याकडे PN नाही मिळत. मग इथे आपल्याला सगळ्यात पहिला PN ची किंमत काढावी लागेल. इथे PM आहे छेद MQ. BPT म्हणजे काय, काय म्हणतात त्या प्रमाणाला आपण
प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय म्हणतो आपल्याला, PM छेद MQ ची किंमत लागणार आहे. PM छेद MQ ची किंमत लागणार आहे. तर इथे आपल्याला MQ काढावा लागेल. मग सगळ्यात पहिला ज्या ज्या किमती आपल्याजवळ नाहीत त्या अगोदर फाइंड आउट करू, त्यानंतरच आपण काय करू शकतात, गणित करू शकतात. तर मग इथे आता बघूया, चला सोल्युशन स्टार्ट, आपली कृती करायला सुरू करूया आपण. सगळ्यात पहिला मला ही PN ची किंमत काढायची आहे. ठीक आहे, तर मी आता इथे लिहितो, हा जो पूर्ण PR आहे, PR बरोबर PN अधिक NR, PN अधिक NR, आणि कारण ह्याला देऊया P डॅश N डॅश R, P डॅश N डॅश R. म्हणजे हे काय म्हणतात की हे तिन्ही बिंदू एकाच रेषेवर आहेत. आता इथे किंमत मांडूया. PR ची किंमत किती आहे, 20. PN ची किंमत किती आहे काढायची आहे आपल्याला, नाही मिळत आपल्याजवळ. आणि NR ची किंमत किती आहे, 8. आता हे 8 आपण काय करूया, लेफ्ट हँड साईडला घेऊन येऊया. मग हे होतील 20 वजा 8 बरोबर PN. 20 मधून 8 घेता 12. या प्रकारे आपल्याला PN ची किंमत मिळाली 12. हे झालं PN. आता याच प्रकारे आपण काय करायचं, आपल्याला MQ ची किंमत काढायची. मग पुन्हा लिहितो मी, PQ बरोबर PM अधिक MQ, PM अधिक MQ, आणि ह्याला कारण देणार मी P डॅश M डॅश Q, P डॅश M डॅश Q. आता चला किमती मांडूया. PQ किती आपल्याकडे 25, ते लिहिलं 25. PM दिले आहे आपल्याकडे 15 प्लस MQ. आता आपण काय करूया, ही जी किंमत आहे ही लेफ्ट हँड साईडला घेऊ आणि डाव्या बाजूला घेतल्यावर ते ऋण 15 होतील बरोबर MQ, आणि 25 मधून 15 गेले की MQ ची किंमत आली आपल्याकडे 10. बघा आता ह्या मिसिंग व्हॅल्यूज होत्या, मिसिंग किमती होत्या, म्हणजे अशा किमती ज्या आपल्याला माहिती नव्हत्या, आणि हे गणित पूर्ण करण्यासाठी आपल्याला ह्या किमती असणं फार गरजेचं आहे. तर आता आपण इथे काय पाहिलेलं आहे, तर आता इथे आपण या गणितामध्ये ज्या किमती नव्हत्या त्या किमती आपण काय केलेल्या आहेत, शोधून काढल्या आहेत. जी एक आहे MQ बरोबर 10 आणि PN बरोबर 12. तर चला आता पुढे गणित करूया, आणि ह्याचं गुणोत्तर समान आहे की नाही ते आपण पाहूया. तर मग आता आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला PN छेद NR काढायचं आहे. सो PN छेद NR बरोबर, तर PN ची किंमत किती आहे 12, ही झाली इथे 12, आणि NR किती आपल्याकडे 8. मग आता 12 आणि 8 जे आहेत ना हे 4च्या पाड्यात जातात, बरोबर आहे. 4 त्रिक 12, 4 दुणे 8. तर या प्रकारे PN छेद NR ची किंमत आपल्याकडे आली 3/2. ह्याला मी देतो समीकरण पहिलं. आता पुढे पाहूया आपण PM छेद MQ. आता आपण लिहूया PM छेद MQ बरोबर 15 छेद, आणि MQ ची किंमत पहा इथे आपण किती काढली 10, ती मी इथे लिहितो 10. तर 5 त्रिक 15, 5 दुणे 10, म्हणजे PM छेद MQ ची किंमत आली 3/2. ह्याला मी देतो समीकरण दुसरं. आता समीकरण 1 मध्ये गुणोत्तर किती आहे 3/2, आणि समीकरण 2 मध्ये किती आहे गुणोत्तर 3/2. म्हणजेच इथे काय झालेलं आहे, आता आपण लिहूया त्रिकोण PQR मध्ये PN छेद NR, PN छेद NR हे बरोबर आहे कोणाला, PM छेद MQ ला. आणि ह्याला कारण लिहायचं, बघा मी फक्त स लिहिलं आहे. स म्हणजे समीकरण, समीकरण 1 आणि 2 वरून. तर आपल्याला हे कसं कळलं की हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत, समीकरण 1 आणि 2 वरून. आता एखाद्या त्रिकोणामध्ये जर हा गुणोत्तर समान आला तर आता आपण म्हणूया NM जे आहे, इथे हे पूर्ण लिहायचं आहे, NM ही बाजू RQ ला समांतर आहे. NM ही बाजू RQ ला समांतर आहे. ही बाजू काय RQ ला काय आहे तर समांतर आहे. आता ह्याला कारण काय लिहायचं आपण, तर
प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. मी बघा शॉर्टकटमध्ये लिहितोय, पूर्ण लिहिणार नाही. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तर इथे आपण काय केलेलं आहे, आपलं दुसरं गणित काय केलेलं आहे, या सराव संचाचं संपवलेलं आहे. वळूया आता, मी साईडला होतो, एकदा बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. तर चला आता वळूया आपण पुढच्या गणिताकडे, जो आहे नंबर 3. आता इथे पुन्हा बघा, मी आता प्रश्न वाचत पण नाही, फक्त आकृतीकडे पाहतो. मला आकृतीकडे इथे कोण एन कडे हे 2 गोळे दिसत आहेत. म्हणजे हा जो चिन्ह दिसला तर समजून जायचं की हा जो एन क्यू आहे हा कोण दुभाजक आहे. एन क्यू काय आहे, कोण दुभाजक आहे. म्हणजेच इथे आपण काय करणार आहोत, कोण दुभाजक जो प्रमेय आहे त्याचं आपण गुणधर्म काय करणार आहोत, वापरणार आहोत. तर चला सुरुवात करूया पटापट. मी आता इथे लिहितो कृती. ठीक आहे, मला सोल्युशन द्यायची सवय आहे. मी सांगितलं ना की मी जनरली माझे जे ऑफलाईन क्लासेस जे आहेत ते इंग्लिश मिडियमचेच आहेत. तर चला आता लिहूया कृती. आता त्रिकोणाचं नाव काय आहे, एम एन पी. तर मी इथे लिहितो त्रिकोण एम एन पी मध्ये आता हे लिहायचं एन क्यू हा कोण एनचा दुभाजक आहे. कधी लक्षात घ्या, कधी एखाद्या गणितामध्ये आपल्याला कोण दुभाजकाचा गुणधर्म आपल्याला काय करायचं आहे, मांडायचं आहे, अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात पहिले त्रिकोणाचं नाव लिहा आणि त्याच्या खाली लिहायचं आहे की त्या त्रिकोणामध्ये त्याचं कोण दुभाजक कोण आहे ते आपल्याला सगळ्यात पहिलं लिहायचं आहे. हे झालं माझं लिहून. आता मी इथे लिहिणार NM छेद NP, NM छेद NP बरोबर MQ छेद QP, MQ छेद QP. आता ह्याला रिझन काय, कोण दुभाजक प्रमेयानुसार, कोण दुभाजक प्रमेयानुसार. आता पट्टापट इथे काय करूया, दिलेल्या किमती भरून आपल्याला ज्या ज्या किमती माहिती आहेत. NM किती आहे 5, 5/7 इथे येणार. आता 5/7, 5/7. MQ किती आहे 2.5 आणि QP काय करायचं आपल्याला, QP काढायचं आहे. ही झाली QP. इथे लिहावं लागेल दिलेल्या किमती भरून, दिलेल्या किमती भरून. खूप कंटाळा येतो एवढं सगळं लिहायला मला. इंग्लिशमध्ये कसं आम्ही फक्त गिवन लिहितो. काय लिहितो, फक्त गिवन. गिवन म्हणजे काय, दिलेली माहिती. पण आपल्या मराठीमध्ये कसं लांब लचक लिहावं लागते, दिलेल्या किमती भरून. तर आता आपण पुढे जाऊया. आता इथे बघा तिरकस गुणाकार होणार, क्रॉस मल्टिपल करू. हे QP वर जाणार, तर इथे लिहितो मी QP. अरे थांब, आता इथेच हां चला. QP वर गेलं बरोबर. हे 2.5 गुणिले 7 छेद हे 5 येणार खाली. म्हणजे हे जर आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन है ना, तिरकस गुणाकार केला आपण. आता हे 2.5 म्हणजे आपण म्हणतो 2.5 आणि 2.5चं दुप्पट केलं तर किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 5 होणार. म्हणजे इथे 2.5चा टेबल करायचा. ठीक आहे, 2.5 एके 2.5, 2.5 दुणे 5, 2.5 त्रिक 7.5 बरोबर आहे. आपल्याला इतका पुढे पाडा करायचा मिळत नाही. आता मी इथे म्हणतो तुम्हाला 2.5 एक वेळा आणि 5 मध्ये जाणार आहे 2 वेळा. मग या प्रकारे आपल्याला QPची किंमत काय मिळाली, 7/2. आता 7ला आपल्याला काय करायचं आहे, 2ने भागायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण 2ने भागतो, एक कोणत्याही संख्येला जेव्हा आपण 2ने भागाकार करतो तेव्हा तो 2 काय करतो, त्या दिलेल्या संख्येचं अर्ध म्हणजे निम्म करून टाकतो. मग 7चं निम्म किती, 3.5. तर QP बरोबर 3.5. तर इथे आपण काय केलं, QPची किंमत काढायला सांगितलेली, आपण इथे QPची किंमत काढली. तर हे होतं आजचं गणित, आपलं गणित नंबर 3. तर हे पण आता झालेलं आहे पुरं. बाजूला होतो मी, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पॉज करून लिहून घ्या. चला तो वळूया आजच्या पुढच्या गणिताकडे आणि तो आहे नंबर 4.
एकदम छोटं गणित आहे, लहानसं गणित आहे, सोपं आहे, पण परीक्षेच्या तुलनेने हे फार महत्त्वाचं गणित आहे. आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे आकृतीमध्ये? आकृतीत काही कोणांची मापे दिलेली आहेत. काही कोणांची मापे म्हणजे बघा, हा APQ आणि हा ABC हे दोन्ही 60 आहेत. 60 असल्यामुळे इथे लक्षात घ्या, हा जो कोण आहे आणि हा जो कोण आहे, अशा कोणांना आपण काय म्हणतात? आपण 9वी मध्ये शिकलेलो आहोत. 9वीच्या भूमिती लक्षात घ्या. जरी विसरलात असाल तर सांगतो मी, अशा कोणांना आपण म्हणतात संगत कोण. आणि आपण 9वी मध्ये आपण संगत कोणाची कसोटी केली होती. काय केलं होतं? संगत कोणांची कसोटी. मग त्याच्या आधारे आपल्याला या दोन रेषा आपण काय म्हणू शकतात? समांतर सांगू शकतात. पुन्हा आपल्याला ह्यांनी हे पण सांगितलं आहे की AP/PB बरोबर AQ/QC हे दिलेलं आहे त्यांनी. तर त्यावरून दाखवा, सॉरी हे दाखवायचं आहे आपल्याला AP/PB बरोबर AQ/QC हे उत्तर आणायचं आहे. मग हे आणण्यासाठी बघा, ब्लॅक घेऊया, हे AP/PB आणि AQ/QC आणण्याकरिता आपल्याकडे काय उत्तर हवं आहे? आपल्याकडे ही माहिती हवी आहे की ही PQ आणि हे BC एक दुसऱ्यांना काय आहे? समांतर आहे. म्हणजे इथे आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा आहे, त्याचा व्यत्यास वापरायचा आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करावं लागेल? सॉरी, व्यत्यास नाही वापरावं लागणार, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचं आहे. पण ते प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरण्यासाठी आपल्याकडे दोन रेषा हे एकमेकांना समांतर असणं गरजेचं आहे आणि ते पण इथे आपल्याला मिळत नाही. ती माहिती पण दिलेली मिळत नाही. मग ती माहिती आपल्याला अरेंज करायची आहे. आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की ह्या दोन रेषा एकमेकांना काय आहेत? समांतर आहेत. जर या दोन रेषा एकमेकांना समांतर झाल्या मग आपण हे उत्तर डायरेक्टली लिहू शकता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. तर चला वळूया पुढे. कृती. आता कृतीमध्ये आपण काय करणार आहोत? कृतीमध्ये मी आता सगळ्यात अगोदर हे लिहितो, कोण APQ एकरूप कोण ABC. कारण लिहिणार इथे प्रत्येकी 60 अंश दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. परंतु APQ आणि ABC हे संगत कोण आहेत. ठीक आहे. आणि त्यांची एकच बाजूला लागलेले आहेत. AB हे आहे. ठीक आहे. ABला आपण काय म्हणू शकता? छेदिका. आपण 9वी मध्ये केलं होतं बघा. 9वी मध्ये असं होतं आपल्याला, हे दोन रेषा आहेत आणि ही त्यातनं ही एक छेदिका गेलेली आहे. मग आपण म्हणूया हा कोण, या कोणाला काय झालं? आपण एकरूप सांगायचे, बरोबर आहे. मग त्याच प्रकारे ही AB आता इथे छेदिकेचं काम करते. तर आता आपण इथे लिहूया, प्रत्येकी 60 लिहिलं, पण कोण APQ आणि कोण ABC हे संगत कोण आहेत. संगत कोण आहेत, बरोबर. म्हणून PQ समांतर BC. PQ हे BC ला समांतर आहे आणि ह्याला आपण कारण लिहूया, संगत कोण कसोटीनुसार. संगत कोण कसोटीनुसार. कुठे जर माझ्याकडनं मराठी लिहिताना छोट्या मोठ्या स्पेलिंग मिस्टेक्स झाल्या तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि तुम्ही पूर्णपणे लिहावे, व्यवस्थित लिहा. ठीक आहे. माझ्याकडनं छोट्या मोठ्या मिस्टेक्स होऊच शकतात, कारण की मागच्या 22 वर्षापासून मी फक्त आणि फक्त इंग्लिश मिडियमला शिकवत आहे. 5 वर्षामध्ये मराठी मिडियमला शिकवलं होतं मी, 2005 ते 2010 परत. पण आता 16 वर्षानंतर पुन्हा मराठी शिकवायला सुरू केलेलं आहे, म्हणून थोडीशी मला अडचण होत आहे. चला तर वळूया पुन्हा पुढे, गणित पूर्ण करूया. हे PQ समांतर BC झालं. आता PQ समांतर BC झालं, मग आता आपण काय करूया? डायरेक्ट हे उत्तर लिहायचं. आता पुढे आपण लिहिणार आहोत AP/PB बरोबर AQ/QC. हे झालं AP/PB बरोबर AQ/QC. फक्त इथे सुरुवात घ्या, त्रिकोण ABC मध्ये
आम्ही सुरुवातमध्येच लिहितो इन ट्रायंगल ABC, इंग्लिशमध्ये सोपं होऊन जाते ना, आपल्या मराठीमध्ये सगळं थोडं मोठं मोठं लिहावं लागते. आपली भाषा सुंदर आहे तर करणार काय आपण, है ना, तर आपल्याला तसं लिहावंच लागते. तर AP/PB बरोबर AQ/QC, आणि ह्याला कारण लिहायचं आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. आणि आता वळूया आजच्या शेवटच्या गणिताकडे. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकाचा गुणधर्म इथे वापरायचा आहे. काय सांगितलं मी, पुन्हा लक्षात घ्या. तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकाचा गुणधर्म. इथे आपण हा गणित जसं झालं, मग आजचा व्हिडिओ आपला इथे काय होणार आहे, संपणार आहे. आणि आज हे तुम्हाला 5 गणितं आणि ही गुणधर्म जी शिकवलेली आहेत त्याचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे. तर चला वळूया पुढे, फटाफट कृती करून घेऊ. कृती नाही, आपण काय लिहितात इथे, रीत लिहितो ना, आपण रीत लिहितो मराठीमध्ये, कृती नाही लिहित, रीत. बघा अचानक मध्ये आठवलं मला, कृती नाही, आपण काय म्हणतात इथे, रीत म्हणतात. तर आता इथे आपल्याला काय काय किमती दिल्यात पहा. आपल्याला सांगितलं AB PQ DC, हे झालं AB, हे PQ आणि हे DC. हे तिन्ही एकमेकांना काय आहे तर समांतर आहे. पुन्हा इथे PD बरोबर किती आहे 12, तर चला हे PD बरोबर झालं 12. नंतर QC किती दिलेलं आहे, AP 15 आहे. अरे PD 12 आहे ना, आपल्याला AP 15 दिलं, हे AP 15, PD 12, QC 14 आणि BQ प्रश्नचिन्ह, कारण की आपल्याला BQ काढा म्हटलेला आहे. तर आता इथे एकदम सोपं आपल्याला हेच करायचं. सगळ्यात अगोदर आपण हे लिहायचं, आपल्याला इथपासून इथपर्यंत हे लिहून घ्यायचं आपण. ठीक आहे, समलंब चौकोन ABCD मध्ये हेच लिहायचं. समलंब चौकोन वरूनच बघून लिहायचं ABCD मध्ये. काय माहिती आपल्याला, हे पूर्ण लिहून घ्या पुन्हा. आता बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC. आता ही सगळी काय आहे, दिलेली माहिती, म्हणून इथे कंसामध्ये मी कारण लिहितो, ही आहे दिलेली माहिती, दिलेली माहिती. आता पुढे मी काय करतो, आता आपण हे रेशो लिहायचा, गुणोत्तर लिहायचं. AP/PD, AP/PD बरोबर BQ/QC, BQ/QC. आता इथे कारण लिहायचं आहे, कोणतं कारण, तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म. इथे लिहायचं आहे तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचे गुणधर्म. तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचे गुणधर्म. आता काय करायचं, आता पटापट आपण किमती भरूया. एपीच्या ठिकाणी 15/12 बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे BQ आणि QC ची किंमत दिलेली आहे 14. इथे लिहायचं दिलेल्या किमती भरून दी की भ असं तुम्ही लिहू नका परीक्षेत, नाही तर 100% नापास व्हाल, है ना. तर म्हणून इथे मी म्हणतोय दिलेल्या किमती भरून. आता आपण पुढे वळूया. मी काय करतो आता फक्त तिरकस गुणाकार करायचा आपल्याला आणि आपलं उत्तर झालेलं आहे, गणित संपलेलं आहे आपलं. आता इथे 15 × 14/12 बरोबर BQ. आता चला कॅन्सल करा. 12 आणि 15 3च्या पाड्यात, 3 चौक 12, 3 पाची 15, 14 आणि 4 2च्या पाड्यात, 2 दुणे 4, 2 साती 14, 5 7 35. तर आता इथे BQ बरोबर 35 छेद राहिले कोण अजून 2. आत्ताच काय शिकवलं होतं, 2 काय करते, कोणत्याही संख्येला भाग देते त्याचे निम्मे करते, अर्धे करते. तर 35 चे अर्ध 17.5. तर BQ बरोबर 17.5. इथे आपण
बी क्यूची किंमत पण काढलेली आहे. या प्रकारे आपण सराव संच 1.2 मधली पहिली 5 गणितं केलेली आहेत. आणि पुन्हा शेवटी सांगतो, सुरुवातीला जे आपण प्रमेयचे काय म्हणतात फक्त डिस्कशन केलं, चर्चा केली, त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार. त्याच्यामध्ये तुमचे सगळे प्रमेय घेणार मी, किंवा 2-2 प्रमेय एका व्हिडिओमध्ये 2-2 प्रमेय घेऊन मी काय करेन कंप्लीट करणार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. मला प्रोत्साहन द्या, जेणेकरून मी रोज तुमच्यासमोर असा वेळ काढून उभा राहीन आणि तुमच्यासाठी काय करणार गणितं सोडवत राहणार. इथे जर चांगलं तुम्ही प्रोत्साहन दिलं मला, तर मी बीजगणिताचे पण फटाफट व्हिडिओज बनवायला सुरू करतो. अजून त्याची सुरुवात केलेली मिळत नाही, शायद बहुतेक दिलेले पण आहे, पण आपले ते जुने व्हिडिओ झालेले आहेत. मी नवीन पुन्हा तयार करेल. चला भेटूया पुन्हा उद्या. बाय, टेक केअर.